मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जवळजवळ 60% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लाभ जमा झाले आहेत व जे अपात्र बहिणी होत्या म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत व काल रविवार असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणतेही वितरण सुरू नव्हते, कोणतेही पैसे पडले नाहीत। पण आज शक्यता आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे सप्टेंबर महिन्याचे जे उर्वरित लाडक्या बहिणी होते त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे। पण अजूनही KYC कोणी केली नसेल तर प्रक्रिया करून घ्यायची आहे। वेबसाईट सुरू आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही ते क्लिक करून सहज पद्धतीने KYC करू शकणार आहात। आता इथे पेंडिंग हफ्ता कधी जमा होणार आहे मुख्य प्रश्न आहे। म्हणजे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे आमचे 4500 रुपये तुम्ही जमा करणार आहे का नाही अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, याबद्दल कोणतेही अपडेट नाही, शक्यता फार कमी आहे। कारण जानेवारी महिन्यापासून आपण अपडेट्स पाहत आहोत की ज्यांचे पेंडिंग हफ्ते आहेत ते 1ही रुपये जमा झाले नाहीत। पण याआधी जी पेंडिंग हफ्ते असू द्या किंवा दिवाळी बोनस असू द्या, सरकारने त्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते। म्हणजे 2024 मध्ये हे जमा केले होते। एक नंतर एक मेसेज पडत होते। लाभार्थ्यांना माहिती आहे एक वेळेस त्यांना 3000 4500 रुपये असे एकत्रितपणे पैसे मिळालेले आहेत। मग सरकारकडे एकच विनंती आहे, तुम्ही आता पात्र केलेले आहेत, मग जून जुलै ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये कुठे गेले? हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले नाहीत व सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जेव्हा पडताळणी झाली, 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू होती अशा बातम्या समोर येत होत्या। काही लाडक्या बहिणी अपात्र नसूनही त्यांना अपात्र करण्यात आल्या होत्या। काही लाडक्या बहिणींना गरज होती त्यावेळेस त्यांचे पैसे बंद केले होते। काही लाडक्या बहिणींना कुठेच उत्तर मिळत नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणींना नक्कीच इथे टेन्शन दिलेलं होतं। व पण सप्टेंबर महिन्यापासून त्यांचे जे हफ्ते सुरू झालेले आहेत ते आनंदाचीच बातमी आहे, चांगली बातमी आहे, त्यांचे पैसे जमा झालेले आहेत। आता जे आवश्यक कागदपत्र होते हे तुम्ही सर्व तिथे जमा केले होते। म्हणजे काय? आधार कार्ड, अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे, अधिवास प्रमाणपत्र, महिलेचे जन्म परराज्यातील असल्यास पतीचे सर्व जे रेशन कार्ड असेल किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, नवविवाहितेच्या बाबतीची काही नोंद आहे, ते सर्व माहिती, बँक खाते तपशील हे सर्व तुम्ही जमा करून घेतले आहे। त्यानंतर योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही सांगितली होती। त्यानंतर पात्रता, ज्यामध्ये तुमचं वय 21 ते 65 वर्ष आहे, हे सर्व तुम्ही पात्रतामध्ये बसून तुम्ही सर्व निकष काढल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना पात्र केले होते, पण त्या पात्र बहिणींना आता एकच विनंती आहे, म्हणजे त्या पात्र बहिणींकडून एकच विनंती आहे सरकारला, आमचे पेंडिंग हफ्ते मिळावे। पण शक्यता लाडक्या बहिणींना खूप कमी आहे 4500 रुपये मिळण्याचे, कारण ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये सुद्धा सरकारला जमा करायचे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। दिवाळी येत आहे तर लाडक्या बहिणींची ही मागणी होती की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तरी जमा करावे, परंतु सप्टेंबर महिन्याचा एकच GR निघाला व त्यामध्येही फक्त लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा करणार अशी माहिती मिळाली आहे। एक चांगली गोष्ट घडली आहे ते म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये ज्यांना हप्ते मिळाले नव्हते त्यांचे पात्रता चेक केल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांचे पैसे सुरू झालेले आहेत। पण त्या लाडक्या बहिणींवर अन्याय का बरं? कारण जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, ते पात्र असूनही त्यांचे 4500 रुपये कुठे गेले? तर सरकारकडून आता हे पैसे मिळतील का ही फार शक्यता कमी आहे। याबाबत कोणतेही अपडेट येऊ दे आपल्या चॅनलवरती असणार आहे। पण KYCची प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे। वेबसाईट सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर KYCची प्रक्रिया सुरू करून घ्या, जेणेकरून काय होईल की पात्रता चेक केली जाईल व तुमचे पैसे बंद होणार नाही। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे तर पैसे मिळतील KYC नाही केली तरी, पण परत तुमचे पैसे बंद होऊ नये म्हणून KYC प्रक्रिया करून घ्या। आता लाडक्या बहिणीने हे प्रश्न असेल की KYC केल्यानंतर आम्हाला 100% आमचे पैसे मिळणारच आहेत का? बघा, तुम्ही निकषांमध्ये बसताय तर तुमचे पैसे कोणीही घेऊ शकणार नाहीत किंवा तुम्ही पात्र असणार आहे, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही। परंतु लाडक्या बहिणीचा हाही प्रश्न आहे की आम्ही पात्र असून पण मग आमचे जून जुलै ऑगस्टचे 4500 रुपये का थांबवले गेले? आता तेही प्रश्न सरकारकडेच आहे। इथे पडताळणी सुरू आहे, अर्ज चेक केले जात आहेत, हे सगळी माहिती पूर्ण येत होती। मग त्यांचे पैसे आता बंद केलेले तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे ही विनंती। महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।